काश्मीरमधील मुस्लिम परिवारानं पर्यटकांना मदत केली। यवतमाळमधील पर्यटकांना आपल्या घरात त्यांनी आश्रय दिला। काश्मीरी नागरिकांकडून पर्यटकांना धीर देण्याचा प्रयत्न करण्यात आला। मुस्लिम परिवार देवदूत ठरल्याची पर्यटकांनी भावना व्यक्त केलेली आहे। 3 रूमचं त्यांचं छोटंसं घर होतं, एक किचन आणि 2 रूम। तर ते स्वतः सगळे कुटुंब त्या किचनमध्ये झोपले आणि आम्हाला 2 रूम दिल्या त्यांनी आणि आम्ही तिथं रात्रभर राहिलो। थंडी एवढी असल्यामुळं शेजारच्या घरून त्यांनी अंथरूण पांघरून आणलं आणि आमची सोय केली। तर त्या मुस्लिम कुटुंब आम्हाला देवदूत वाटलं त्या समयी, कारण अशा अडचणीच्या वेळेस त्यांनी आम्हाला तिथं मदत केली आणि त्या मुस्लिम कुटुंबाबद्दल खरोखर आम्ही मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो। आम्ही सगळे घाबरून गेलो होतो। मग एका ठिकाणी ते मुसलमान कुटुंब आम्हाला मिळालं बनी म्हणून, आणि तिथे मग आम्ही आश्रय घेतला। त्यांनी आमची सगळ्यांची खूप व्यवस्था केली आणि ती शाइस्ता म्हणून ती आमची मैत्रिणीसारखी होती। मला बरं नव्हतं, त्यांनी मला काढा करून दिला। तिथल्या लोकांनी, दुकानदारांनी, तिथल्या त्या घरमालकांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही घाबरू नका, माझ्या घरी राहायची तुमची सगळ्यांची व्यवस्था करतो, जेवणाची व्यवस्था करतो, तुम्हाला काही त्रास होणार नाही। आणि खरोखर त्या घरच्या स्त्रिया इतक्या छान होत्या, त्यांनी आमच्या सोबत गप्पा गोष्टी केल्या। आम्हाला त्यावेळेस थोडा धीर आला आणि त्यांनी आम्हाला सगळे तऱ्हेने मदत केली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।